सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर. ज्या झाडावरती बिबट्या काही काळ बसला होता ते हे उंबराचं झाड. या झाडावरल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या सूचनेने स्थानिक ग्रामस्थ बाजू झाले आणि बिबट्या खाली आला. खाली आलेला बिबट्या इथं लपला आणि पुन्हा त्यांनी शेतकऱ्यावरती हल्ला केला. ही घटना आवळात घबराटीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. बिबट्या ज्या गावातनं आला ते समोरचं शिंदगाव, ज्या गावातनं बिबट्या एका शेतकऱ्याला त्यांनी जखमी केलं आणि पाहुण्याच्या पात्रातनं बिबट्या इथं आला. वन विभागाने करायला पाहिजे होतं ते काम स्थानिक ग्रामस्थांनी केले. एका पित्यावर जेव्हा बिबट्या हल्ला करतो तेव्हा त्याचा मुलगा शांत कसा बसेल हा साधा प्रश्न आहे. आणि बिबट्याने हल्ला केल्यानंतर बिबट्या वाचवायला मुलगा पुढे आला. मुलगा जेव्हा पुढे आला तेव्हा त्याच्या मदतीला अख्खी गावकी आणि भावकी जमली आणि बिबट्याला जेरबंद करून पाठवून दिला. नमस्कार, माझं नाव साईनाथ केदारी. आमच्या गावचे ग्रामपंचायत शिपाई शिंदगावचे ते बाळू शिंदे पाणी चालू करायला गेला असताना तर क्रेशनवरती बिबट्या हा बसला होता. त्यांच्यावर हल्ला करून तो तसा इकडून पाण्यातून असा इकडून वरती या झाडावरती चढला होता नाही का. चढल्यामुळे कुत्रा असल्यामुळे ते वरती गेला बिबट्या, तर तिथं बसून होता. पुढं सांगा ना, मग पुढं काय झालं ते? पुढं मग काय कुत्र्यांनी 2-3 तास वरती झाडावर त्याला बसून ठेवलं होतं. या झाडावरती बसून ठेवलं. आता थांबा, आपल्या हलू नका. तुम्ही नका. आमच्या गावातले ग्रामपंचायत शिपाई हे पाणी चालू करायला गेला असताना तर नाही का क्रेशनच्या ढिगावरती बिबट्या हा बसला होता नाही का. तर बसल्यावर त्याच्यावर पहिला हल्ला केला ग्रामपंचायत शिपाईवरती, बाळू शिंदे यांच्यावरती. मग तसा त्यांनी शिपाईमुळे मारून इकडं पाण्यातून आला असा वरती बिबट्या आणि झाडावरती जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला तर एक कुत्रं होतं, कुत्र्यांनी 1-2-3 तास त्याला झाडावरती बसून ठेवला होता नाही का. त्यावर उतरला नाही. राजुडे, मी राहणार आंबेगावचा आहे. बिबट्या ह्या झाडावरती होता. कुत्र्यामुळे तो झाडावरती थांबून राहिला होता, कारण की कुत्र्याने त्याला बरंच म्हणजे येऊन नाही तिथं खाली. तर थोड्या वेळाने फॉरेस्ट अधिकारी आले तर त्यांनी कुत्रं बाजूला करायला लावलं की बिबट्याला आपण रानात हुसकून देऊया म्हणून पब्लिक वगैरे त्यांनी बाजूला केलं. बिबट्या खाली उतरला तर बिबट्या त्याच ठिकाणी तिथं म्हणजे झाडा खाली तिकडे गेला, तिथं लपला होता त्या ठिकाणी. तर तिथं लपल्यामुळं आणि आम्ही सगळे इकडं होतो, असे फॉरेस्ट अधिकारी तिथं होते. थोड्या वेळाने अचानक बिबट्याने म्हणजे पूर्ण असा प्रेशरने एकदम अटॅक केला. तर फॉरेस्ट अधिकाऱ्यावरती पहिला अटॅक झाला. ते पडले असताना त्यांच्या अंगावरती बिबट्या होता म्हणून आम्ही त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. आम्ही धाव घेतली असताच तितक्यात बिबट्या आमच्या चुलत्यांच्या अंगावरती आला आणि चुलत्यांना वाचवण्याच्या नादात म्हणजे चुलत्यांना वाचवण्याकरता गेलो आम्ही. तर चुलत्यांचा आमचा मुलगा भाऊ आमचा बंधू, तर त्याने बिबट्याचे तोंड धरलं. त्याने तोंड धरलं असतं त्याच्या हाताला आणि त्याच्या मांडीला दुखापत झाली आणि चुलत्यांच्या पण मानगुट्याला म्हणजे नाही का असं बिबट्याने इथं चावा घेतला आणि इथे त्यांचे हे लागले होते नखे. आणि मलाही त्याला धरताना हाताला पंजा लागला त्याचा म्हणजे असं. आणि मग त्यावेळेस आम्ही त्याला दाबून धरला. स्थानिक लोकांनी पण आम्हाला मग त्याच्यासाठी मदत केली. माझं नाव विकास दसरे शिंदे, राहणार शिंदगाव. काल या ठिकाणी बिबट्या आला असू तर इथं या ठिकाणी बिबट्यानी एक वन अधिकारी त्यांचे होते शेख म्हणून, त्यांच्यावरती त्यांनी पहिला हल्ला केला आणि त्या हल्ला केल्यामुळे आमचे ग्रामस्थ इथं होते. पण त्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये आमचे ग्रामस्थ 3-4 ग्रामस्थांना ते जखमी झाले. आणि जे वन अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की बाबा तुमच्यासोबत तुम्ही काय काय आणलं आहे की तुम्ही त्याची रेस्क्यू करू शकता. तर ते म्हणले आम्ही तयारीत आलो आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बाजूला केले आणि आम्हाला बाजूला केल्यानंतर आम्ही बाजूलाच उभं होतो. म्हणजे ते म्हणले आम्ही त्याला हुसकून लावू. आणि आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं की बाबा गावामध्ये लहान लहान मुलं आहेत की तो असा प्राणी नाही की तो जा म्हणल्यावर जाईल, की तो डायरेक्ट डोंगरात जाईल असा नव्हता. आम्ही त्यांना एवढं पण बोललो की तुम्ही त्याच्या व्यवस्थित हे करा, तू काय जंगलात जाणार नाही, तो खूप वेळ झाला तर रस्त्याला दिसतोय. तर त्यामुळे ते म्हणले नाही तुम्ही सगळे बाजूला व्हा, त्याला आम्ही हुसकून लावतो. आणि ते हुसकून लावता तो काय तिथं गेलाच नाही, तो खाली इथंच बसला. त्याच्यानंतर त्यांचेच वन अधिकारी त्याला हे करत असताना त्यांनी डायरेक्ट मागणं येऊन पूर्ण त्यांच्यावरती हे घेतला, चावा घेतला. तर ते खाली पडला असताना आमचे ते जे ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये एक ज्ञानेश्वर राजुडे म्हणून आमचे ग्रामस्थ होते की त्यांना पण त्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला. असं त्यांना हे केल्यानंतर त्यांचा मुलगा भक्तीश्वर यांनी त्यांना हे करत असताना ते गेले. मग त्यांनी तिथं जरा हे केल्यानंतर मग सगळं असं करत सगळ्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना तिथं त्याला पकडण्यासाठी मदत केली.
मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.